आज पुन्हा घरी पोहोचलो तर आई रागाने लाल होऊन बसली होती. रोजच्याप्रमाणे आजही माझी आई लग्न कधी करणार असे विचारत माझ्याशी भांडू लागली. माझ्या सुनेला घरी कधी आणणार? मलाही सुखाचा श्वास घ्यायचा आहे. आता घरची कामे करून मला कंटाळा आला आहे. रोजच्याप्रमाणे आजही मी नकार ऐकणार नाही. आज तुला मला हो म्हणावंच लागेल की तू आता लग्न करायला तयार आहेस. आईची तक्रारची यादी संपत नव्हती. माहीत नाही की काय योजना आखत आहे. तू तुझ्या वयाच्या मुलांना 3-3 मुले झालीत. तर आजपर्यंत तुला एकही मुलगी पसंत नाही. मी ज्याही मुलीबद्दल बोलते तिला तू नाकारतोस. मला माहीत नाही तू कुणाशी लग्न करायचा विचार करत आहेस. तू मला सांगतही नाहीस. तू मला काही सांगितलंस तर मी नात्यासाठी तिच्याकडे जाईल. तुला एखादी मुलगी आवडत नसेल तर मला सांग. मी तुझ्यासाठी मुलगी शोधून तुझे लग्न करीन. आता मी नकार अजिबात ऐकणार नाही. त्यात आईचाही दोष नव्हता. खरं तर माझ्या परिसरातील किंवा माझ्या नातेवाईकांमधील माझ्या वयाची मुले प्रत्येकी 2 मुलांचे बाप झाले होते. तरीही मी पल्लवीच्या प्रतीक्षेत माझ्या तारुण्यवया घालवत होतो. पल्लवीवर माझ्या मनापासून प्रेम होते आणि मला तिच्याशी लग्न करायचे होते. पण जेव्हाही मी तिला लग्नासाठी विचारले तेव्हा ती सबब सांगून म्हणाली की माझे कुटुंबीय मला तुमच्या समाजात लग्न करण्यास नकार देतील. कारण आमच्या कुटुंबातील कोणत्याही मुलीने स्वतःच्या मर्जीने लग्न केलेले नाही. म्हणून माझ्या वडिलांशी याबद्दल बोलणे पूर्णपणे व्यर्थ आहे. पल्लवी आणि मी कॉलेजमध्ये एकत्र शिकलो. तिचंही माझ्यावर खूप प्रेम होते. मी एक सभ्य मुलगा होतो. मला मुलींकडे बघायची सवय नव्हती. पल्लवीने स्वतः मला पसंत केले आणि माझ्यावर जे प्रेम व्यक्त केले. पल्लवीने मला वेळ दिला आणि माझी इतकी काळजी घेतली की मी तिच्या प्रेमात पडलो होतो. आता पल्लवीशिवाय क्षणभरही जगणे मला शक्य नव्हते. तिने एकदा माझ्या घरी येऊन माझ्या आईवडिलांशी माझे नाते आजमावायला सांगितले असते तर मी क्षणभरही विलंब केला नसता. पण पल्लवीने मला 5 वर्षात कुठलीही आशा दिली नव्हती. ती मला नेहमी म्हणायची की माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय अजिबात जगू शकत नाही. पण तिच्या पालकांना समजवण्याचा तिने अजिबात प्रयत्न केला नाही. आणि माझ्या आईला आता लग्न करण्यास नकार दिल्याने मीही कंटाळलो होतो. यात आईचाही दोष नव्हता. ती घरी पूर्णपणे एकटी होती. आता आम्हा 3 भावांना सांभाळणे तिला अवघड जात होते. आम्ही तिघेही भाऊ काम करायचो आणि आमचे कपडे धुणे, इस्त्री करणे, आम्हा सर्वांना जेवण देणे, घर साफ करणे ही सर्व जबाबदारी आमच्या आईवर होती. मी आईला नेहमी म्हणायचो की मी तुझ्यासाठी मोलकरीण ठेवतो. पण आईला घरात मोलकरीण असावी हे अजिबात आवडलं नाही. तिला घरची सगळी कामं स्वतः करायला आवडायची. माझी आई खूप चांगली स्त्री होती. तिने घर खूप स्वच्छ ठेवले. आईला कोणाचेही काम आवडत नव्हते म्हणून तिने सर्व मोलकरीणना उत्तरे दिली. मी सर्व भावांमध्ये मोठा असल्यामुळे आईला माझे पहिले लग्न करायचे होते. लहान भावाचे मोठे असताना लग्न झाले तर मोठ्या भावाचे लग्न का होत नाही यावर लोक नेहमी बोलू लागतात. काहीतरी गडबड असावी म्हणून माझ्याबद्दल कुणीही अगदी क्षुल्लक भाऊ करू नये अशी आईची इच्छा होती. मी लहानपणापासूनच माझ्या आईवर खूप प्रेम करत होतो. कारण मी त्यांचा पहिला मुलगा होतो आणि मी माझ्या लहानपणी खूप आजारी असायचो. म्हणूनच ज्या मुलासाठी एखादी व्यक्ती खूप वेळ घालवते आणि काळजी घेते, त्याचे आजारपण पाहिले आहे ते त्याच्या पालकांना खूप प्रिय असतात. माझ्यासाठी आणि माझ्या भावांसाठी परिसरातील आणि ओळखीच्या लोकांकडून अनेक प्रस्ताव आले होते. पण आईने ते सर्व नाकारले होते. कारण मी आईला नकार देत असे की मला सध्या कुणाशी लग्न करायचे नाही आणि तू माझ्यासाठी कोणतेही नाते बघू नको. आता आई पण म्हातारी झाली होती. घरची आणि आम्हा भावांची जबाबदारी ती उचलू शकली नाही. ती दिवसेंदिवस अशक्त होत चालली होती. म्हणूनच मी माझ्या आईबद्दल खूप संवेदनशील होतो. आज माझं पल्लवीशी नियमित बोलणं झालं की तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर सांग. नाहीतर असे म्हणू नकोस की मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू माझ्याशिवाय जगू शकली नसतीस तर तू तुझ्या घरी तुझ्या आईवडिलांशी माझ्याबद्दल बोलली असते. तुलाच माझ्याशी लग्न करायचे नाही. त्यामुळे या प्रकरणावर पल्लवी माझ्यावर खूप चिडली. पल्लवीची नाराजी मला अजिबात सहन होत नव्हती. कारण माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. तिने तिचा फोन बंद केला. त्यामुळे मला अधिकच काळजी वाटू लागली. कारण ती माझ्यावर खूप रागावली आणि मी तिच्याशी फक्त फोनवरच बोलायचो. पल्लवी आणि मी फार कमी भेटायचो. कधीतरी मला दुरून पल्लवीची झलक दिसायची. नाहीतर आम्ही दोघं कधीच कुठल्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये भेटलो नाही. कारण मला नेहमीच पल्लवीचा आदर करायचा होता. तिला असे हॉटेलमध्ये बसून मला तिची बदनामी करायची नव्हती. त्यामुळे आम्ही फक्त फोनवरच बोलायचो आणि कॉलेज संपल्यावर फक्त फोनवर बोलणेच योग्य समजायचे. पल्लवीने तिचा नंबर बंद केल्यावर मी पल्लवीच्या एका मैत्रिणीला फोन केला. कारण पल्लवी अनेकदा त्याच मैत्रिणीकडे जाते. ती मला तिच्या नंबरवरून कॉल करायची. जेव्हा जेव्हा तिच्या फोनमध्ये बॅलन्स नसतो किंवा तिच्या फोनची बॅटरी संपते, पल्लवीची मैत्रीणही तिच्यासोबत राहणारी तिची चुलत बहीण होती. मी तिच्या मैत्रिणीला प्रियंकाला फोन केला. तेव्हा प्रियंका मला म्हणाली की करण दादा तू खूप चांगला मुलगा आहेस. म्हणूनच मी तुला हे सांगत आहे. तू मला तुझी बहीण मानू शकतोस आणि मी तुला माझा भाऊ म्हणून हे सांगत आहे. पल्लवी तुझ्यावर तितकं प्रेम करत नाही जेवढं तू तिच्यावर प्रेम करतोस. पल्लवी तुझ्याशिवाय इतर कुणाशीही लग्न करू शकत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. काही दिवसात तिची एंगेजमेंट होणार आहे.
आणि तिच्या एंगेजमेंटमुळे ती खूप खुश आहे. तो मुलगा तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे. तुम्ही तर फक्त एक नोकरी करतात, पण तो खूप श्रीमंत कुटुंबातील आहे. पल्लवी तिच्या एंगेजमेंटवर खूप खुश आहे. पल्लवी जर तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती इतर कुणाचाही विचार करू शकत नाही या गैरसमजात राहू नका. ती आता रात्रंदिवस तिच्या मंगेतराचा विचार करते. त्यामुळे तिने तिच्या फोनमध्ये दुसरं सिम लावले आहे, जिचा नंबर आता तिच्या मंगेतराकडे आहे. आता ती तिच्या मंगेतराशी रात्रंदिवस बोलत राहते आणि पल्लवीपासून वेगळे झाल्यामुळे तू खूप अस्वस्थ होत आहेस. आता तूही पल्लवीला विसर. ती तुझ्यावर अजिबात प्रेम करत नाही. जर तिने तुझ्यावर प्रेम केले असते तर तिने या नात्याला कधीच सहमती दिली नसती. उलट ती त्या नात्याने खूप खुश आहे आणि हवेत उडत आहे. प्रियंकाचे हे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. मला पल्लवीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आठवत होती, की मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगू शकत नाही आणि दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही. पल्लवीची नाराजी हे केवळ निमित्त होते. तिने आपल्या मंगेतराशी बोलण्यासाठी नंबर बंद केला होता आणि दुसरा नंबर तिच्या मंगेतराला दिला होता. पल्लवीचे सत्ता आता माझ्यासमोर आले होते. पल्लवी विश्वासघातकी असू शकते यावर माझा अजिबात विश्वास बसत नव्हता, कारण आम्ही दोघांनी एकत्र 3 वर्ष घालवली होती. आता प्रियंकाने मला जे सांगितले ते अगदी खरे वाटू लागले होते, कारण पल्लवीची वागणूक पूर्णपणे बदलली होती आणि ती माझ्याशी लग्न करायला तयार नव्हती. जेव्हा मी तिला सांगायचो की तुझ्या आईवडिलांना समजावण्याची जबाबदारी माझी आहे, तेव्हा ती मला तिच्या घरी येऊ देण्यास नकार देत असे. आता पल्लवीला विसरून जाणे हे पण मी एक दुःख समजले आणि आईला लग्नासाठी होकार सांगितला. जेव्हा मी आईला लग्नासाठी विचारले तेव्हा ती इतकी खुश झाली की तिचा आनंद पाहून मला त्या दिवसांचा पश्चाताप होत होता, जेव्हा मी आईला लग्नासाठी नकार द्यायचो. प्रत्येक पालकाला त्याच्या मुलांच्या लग्नासाठी खूप इच्छा आणि आकांक्षा असतात आणि मी माझ्या आईला खूप वेळ थांबवून खूप चुकीचे केले होते. पल्लवीला विसरणे माझ्यासाठी खूप अवघड होते, पण तिच्या बेवफाईचा विचार करून मला तिची आठवण अजिबात करायची नव्हती. आईने लग्नाला होकार दिल्यापासून ती माझ्यासाठी मुलगी शोधू लागली होती. काही दिवसातच मला परिसरातील एका चांगल्या कुटुंबातील मुलगी भेटली. तिचे नाव मधू होते. आईने माझी मधूशी एंगेजमेंट करून घेतली आणि काही दिवसातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. आईने अख्ख्या शेजारच्या बायका मुलींना घरी आणले. लग्नाच्या 8 दिवस आधी ढोलकी बोलावून वाजवली होती. घरात एवढा उपक्रम होता की आईला ते पाहून खूप आनंद झाला आणि आईला आनंदी पाहून मला खूप आनंद व्हायचा. त्या दिवसात आईची तब्येत अचानक बिघडली आणि रात्री 3च्या सुमारास तिने मला आवाज द्यायला सुरुवात केली. आईचा आवाज ऐकताच मला खूप काळजी वाटू लागली की यावेळी आईला काय झाले आहे. ती मला का बोलावते आहे, कारण माझी खोली आईच्या खोलीपासून थोडी लांब होती आणि माझे दोन्ही भाऊ घरी नव्हते. नोकरीनिमित्त ते दोघं दुसऱ्या शहरात राहत होते. आईचा आवाज ऐकून मी लगेच आईकडे धावलो, कारण त्यावेळी पल्लवीला आठवून मला रडू येत होते आणि रात्री तिची आठवण करून मला खूप कमी झोप येत होती. मी आईजवळ पोहोचताच ती जोरजोरात श्वास घेत होती. मी तिला पाणी प्यायला दिले आणि तिची तब्येत कशी आहे ती विचारू लागलो, पण मी तिला काही सांगायच्या आधीच आई बेशुद्ध झाली. आईला बेशुद्ध अवस्थेत पाहून मी खूप अस्वस्थ झालो आणि मी तिला लगेच उचलले, गाडीत बसवले आणि दवाखान्यात नेले. दवाखान्यात पोहोचल्यावर डॉक्टरांनी आईला तपासले आणि तिला 2 इंजेक्शन दिली. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांना विश्रांतीची गरज आहे. आता त्यांना विश्रांती द्या. उद्या सकाळीच आम्ही त्यांच्या काही महत्त्वाच्या चाचण्या करू. मला आईची खूप काळजी वाटत होती, कारण आधीही ती माझ्यासाठी खूप काळजीत होती आणि आता मला फक्त आईलाच आनंद द्यायचा होता. मला तिला असे आजारी बघायचे नव्हते. मला फक्त एवढीच इच्छा होती की आता मी आईच्या प्रत्येक इच्छा आणि तिच्या प्रत्येक आनंदाची काळजी घेईल. दुसऱ्या दिवशी सकाळी आईला शुद्धीवर येताच तिने मला हाक मारायला सुरुवात केली. मी लगेच उठलो आणि तिच्याकडे गेलो. माझ्या आईने मला सांगितले की मुला, मला असे वाटते की माझे दिवस आता कमी आहेत. मला लवकरात लवकर तुझे लग्न करायचे आहे. मी आईला म्हणालो की देवाने तुला माझा पण जीव द्यावा. तू अशी का बोलत आहेस? आई मला म्हणाली की मला तुझं लग्न करायचं आहे, कारण लग्नाला फक्त आठवडा उरला होता. म्हणून मी आईला सांगितले की लग्न 8 दिवसांनी आहे. तर आई म्हणाली की उद्याच लग्न लावले तर बरे होईल. मला माझ्या आयुष्यावर विश्वास नाही. मला खूप भीती वाटत आहे. मला वाटते की मी लवकरच हे जग सोडून जाईल. आईचे शब्द मला खूप घाबरवत होते. मला आईला गमवायची अजिबात इच्छा नव्हती. मी ताबडतोब डॉक्टरांशी बोललो आणि डॉक्टरांनी मला काल रात्री केलेल्या चाचण्यांबद्दल विचारले. डॉक्टरांनी चाचण्या लावून दिल्यावर मी ताबडतोब आईला प्रयोगशाळेत नेले. डॉक्टर म्हणाले की रिपोर्ट येईपर्यंत तुम्ही आईला घरी घेऊन जाऊ शकता. मी आईला घरी आणून डॉक्टरांनी दिलेली औषधे खाऊ घालत राहिलो. मी माझ्या आईची खूप काळजी घेऊ लागलो. माझ्याही मनात विचार आला की तिला आता माझं लग्न बघायचं आहे. मी मधूच्या आईला फोन केला आणि फोन आईच्या हातात दिला. आईने मधूच्या आईला सर्व काही सांगितले की आता तिला उद्याच करणशी लग्न करायचे आहे. लग्न थाटामाटात होणार नाही तर साध्या पद्धतीने होणार आहे. मधूच्या आईने हे मान्य केले, कारण ती खूप छान स्त्री होती आणि तिच्याशी खूप चांगले संबंध होते. आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ती लगेच आमच्या घरी आली आणि आई आणि मधूच्या आईने एकत्र बसून उद्या संध्याकाळीच लग्न होणार असे ठरवले.
दुसऱ्या दिवशी सकाळी माझे दोन्ही भाऊ आले होते, कारण मी आधीच फोन करून त्यांना सावध केले होते की आईची तब्येत लक्षणीयरित्या खालावली आहे. तुम्ही दोघं पटकन घरी या. आणि घरी आल्यावरच त्यांना लग्नाची गोष्ट कळली. मधूच्या आईसोबत बसून आई खूप रडत होती की मी करणची मुलंही पाहिली नाहीत. मी त्याला नेहमी म्हणायची की बेटा वेळेआधी लग्न कर. मला तुझं लग्न बघायचं आहे. मला तुझी वधू बघायची आहे. आतापर्यंत करणला 3-4 मुले झाली असती, पण तो त्याच्या आग्रहावर ठाम होता आणि माझे ऐकत नव्हता. आता त्याच्या मुलांच्या इच्छेनेच मी येथून निघणार आहे. आईचे हे शब्द मला घाबरवत होते आणि मला आईची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची होती. संध्याकाळी मी मधूशी अगदी साधेपणाने लग्न केले आणि ती माझी बायको म्हणून आमच्या घरी आली. मधूला पाहून आईला खूप आनंद झाला. मधू एक शिकलेली आणि खूपच छान मुलगी होती. तिने माझ्या आईची खूप काळजी घेतली आणि मला तिची ही सवय खूप आवडली. मधूने काही दिवसातच आमचे घर स्वर्गात बदलले होते. तिने आमचे घर खूप चांगले सांभाळले आणि आई तिच्यावर खूप खुश होती. मधू हळूहळू माझ्या मनात स्वतःची जागा बनवत होती. तिने ज्या पद्धतीने आईची काळजी घेतली ती मला खूप आवडली. लग्नानंतर सुमारे 4 दिवसांनी आईचे रिपोर्ट्स येणार होते आणि मी त्यांना घेण्यासाठी दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी मला त्यांच्या खोलीत बोलावताच मी जरा घाबरायला सुरुवात केली. डॉक्टरांनी मला आईचे रिपोर्ट्स दाखवले आणि सांगितले की तुझ्या आईला कॅन्सर आहे आणि तो सुद्धा शेवटच्या टप्प्यात आहे. ही बातमी ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि डोक्यावर आभाळच कोसळले. कॅन्सरसारख्या आजाराने माझ्या आईला इतक्या लवकर कसे घेरले यावर माझा विश्वासच बसत नव्हता, कारण आई एकदम बरी आणि निरोगी दिसत होती. डॉक्टरांनी मला सांगितले की हा रोग सहसा शेवटच्या टप्प्यात दिसून येतो, जोपर्यंत त्याने माणसाला आतून नष्ट केलेले नसते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आईची औषधे घेतली आणि लगेच घरी गेलो. मला रात्रंदिवस आईची काळजी घ्यायची आणि तिच्या चरणी राहायचे होते. मधू ही आईची मनापासून काळजी घेत होती. मी माझ्या 2 भावांना आणि मधूला आईच्या आजाराबद्दल सांगितले होते. आता आईची एकच इच्छा होती की तिला माझ्या मुलाला बघायचे आहे. लग्नानंतर महिनाभरानंतर मी मधूला डॉक्टरांकडे नेले आणि गर्भधारणेसाठी डॉक्टरांकडून उपचार घेतले. डॉक्टरांनी आधी सांगितले की तुम्हाला 2 वर्षे वाट पाहावी लागेल. जर तुमच्या पत्नीला 2 वर्ष गर्भधारणा झाली नाही तर आम्ही तुमच्यावर उपचार करू. पण मी माझी असहाय्यता डॉक्टरांना सांगितल्यावर डॉक्टरांनीही आमची असहाय्यता समजून मधूवर उपचार केले. आई दिवसेंदिवस कमकुवत होत चालली होती आणि मला तिची कमजोरी दिसत होती. लग्नाच्या 3 महिन्यानंतर मधू गरोदर असल्याची बातमी ऐकून आई खूप आनंदी दिसू लागली. ती नुसती रागावलेली नाही तर खूप आनंदी दिसत होती. ही बातमी कळल्यानंतर आईला संपूर्ण परिसरात मिठाई वाटायची इच्छा झाली. मी पण मिठाईचे एक संपूर्ण दुकान विकत घेतले आणि माझ्या आईसमोर ठेवले, जे तिने स्वतःच्या हाताने लोकांमध्ये वाटले. आणि परिसरातील सर्व महिला तिला शुभेच्छा देऊ लागल्या आणि ती खूप आनंदी झाली. माझ्या आईचा हा आनंद मला खूप प्रिय होता आणि मला तिला सतत आनंदी ठेवायचे होते, कारण आईच्या आजारपणाने आम्हा 3 भावांना आतून तोडून टाकले होते. आम्हाला आई गमवायची नव्हती, कारण वडिलांच्या पश्चात आईनेच आम्हाला आई आणि वडील दोघेही बनवून वाढवले. आम्हा 3 भावांचे संगोपन करताना आईला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हे फक्त आम्हालाच माहीत होतं आणि ते शब्दात वर्णन करणं खूप कठीण आहे. आईच्या उपचारावर थोडेच नाही तर खूप पैसे खर्च होत होते, कारण आईच्या उपचारात मी अजिबात गाफील राहू शकलो नाही. माझे संपूर्ण बचत मी आईच्या उपचारावर खर्च केली होती. खरं तर मी माझ्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून कर्ज घेतले आणि ते माझ्या आईच्या उपचारासाठी वापरले, कारण मला आईला कोणत्याही किमतीत बरे व्हायचे होते. पण हा एक अतिशय वाईट आजार आहे आणि त्यामुळे माणसाचा मृत्यू होतो. मधूचे महिने दिवसेंदिवस वाढत होते आणि आई तिची खूप काळजी घेत होती. आईला कितीही त्रास झाला तरी ती मधूला कधीही काहीही करायला सांगायची नाही, जेणेकरून तिला आणि तिच्या बाळाला कोणताही त्रास होऊ नये. मधूचे महिने जवळपास पूर्ण झाले होते आणि मला तिच्या प्रसूतीची खूप काळजी वाटली, कारण आता मी पूर्णपणे रिकामा होतो. माझे सर्व पैसे आईच्या उपचारावर खर्च झाले होते. मी पैशांची व्यवस्था करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीही करू शकलो नाही आणि तिची तब्येत अचानक बिघडू लागली. जेव्हा तिला वेदना होऊ लागल्या तेव्हा माझ्या आईने मला सांगितले की तिला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि मधूच्या आईलाही सोबत घेऊन जा. मी मधूच्या आईला सोबत घेऊन मधूला दवाखान्यात नेले. माझ्याकडे फक्त काही हजार रुपये होते, म्हणून डॉक्टरांनी मला आणखी पैसे आणण्यास सांगितले. मधूचा त्रास हळूहळू वाढत होता, पण डॉक्टरांनी मला सांगितले की आता नॉर्मल डिलिव्हरी होणे अशक्य आहे आणि ऑपरेशन करावे लागेल, कारण जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर आई आणि मुलापैकी एकच जिवंत राहू शकेल. त्यामुळेच ऑपरेशन होणे आवश्यक असून ऑपरेशनसाठी अंदाजे 50,000 रुपये लागणार आहेत. मला बाकी काही समजले नाही, म्हणून मी लगेच माझ्या बॉसकडे धाव घेतली, जिथे मी काम करायचो. मी बॉसकडे 50,000 रुपये मागितले असता त्यांनी मला पैसे देण्यास साफ नकार दिला, कारण मी आधीच 3 लाख रुपये ॲडव्हान्स घेतले होते आणि ते माझ्या आईच्या उपचारावर खर्च केले होते. मी माझ्या बॉसला खूप विनंती केली, पण त्यांनी माझ्या ऐकण्यास नकार दिला. काही वेळातच माझा मोबाईल वाजला आणि मला फोन येताच समोरून आवाज आला की तुमची बायको वारली आहे, लवकर दवाखान्यात या. ही बातमी ऐकताच माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले आणि त्याच कार्यालयात उभं राहून मी डसाडसा रडायला लागलो. माझे रडणे ऐकून ऑफिसचे सर्व कर्मचारी जमा झाले
आणि मला गप्प करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते. पण त्यावेळी मी गप्प कसे बसू? कारण त्यावेळी माझी पत्नीच नाही तर माझे मुलंही मरण पावले होते. मी एकाच वेळी दोन्ही गमावले होते. मी माझ्या ऑफिसमध्ये उभ्या असलेल्या काही मित्रांनाही सांगत होतो की मी माझी पत्नी आणि माझे मूल दोन्ही गमावले आहे. माझ्यासोबत माझे काही मित्रही रडत होते. कारण मी ऑफिसमधील लोकांना चांगले ओळखत होतो आणि ते माझे खूप चांगले मित्र बनले होते. ही बातमी ऐकताच माझ्या बॉसने मला विचारले, तुझी पत्नी कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे? मी त्यांना हॉस्पिटलचे नाव सांगितले. तेव्हा माझा बॉस म्हणाला, माझी पत्नी ही त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. मी आत्ताच तिला कॉल करतो. माझ्या बॉसने माझा हात धरला आणि मला त्यांच्या गाडीत बसवले आणि हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागले. गाडी चालवताना गाडीत बसून तो एकाच वेळी आपल्या पत्नीशी बोलत होता आणि तिला सांगत होता की मधू नुकतीच मरण पावली आहे आणि तिचं मूल अजून जिवंत असण्याची शक्यता आहे. त्वरित ऑपरेशन करा आणि तिच्या मुलाला बाहेर काढा. ऑपरेशनचा संपूर्ण खर्च मी करीन. माझ्या बॉसकडून हे ऐकल्यानंतर माझ्या मनात थोडी आशा निर्माण झाली की कदाचित माझ्या मुलाला वाचवले जाईल. कारण मी आधीच माझी पत्नी गमावली होती. वेगात जाणारी गाडी हॉस्पिटलच्या दारात थांबल्यावर मी धावत आत शिरलो आणि मधूची आई रडत रडत मला सांगत होती की मधू आपल्याला कायमची सोडून गेली. मला माझ्या सासूबाईंच्या डोळ्यात बघताही येत नव्हते. कारण हे सर्व माझ्यामुळे घडले. मला पैशांची व्यवस्था करता आली नाही म्हणूनच मधूने हे जग सोडले. मी वेळेवर पैसे आणले असते तर कदाचित तिचे ऑपरेशन झाले असते आणि ती वाचली असती. माझ्या बॉसची पत्नी जी एक डॉक्टर होती. मधू जिथे होती ते ऑपरेशन थिएटरमध्ये होती आणि ते डॉक्टर माझ्या मुलाला कसे तरी वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते. काही वेळातच एक लहान मुलगी हातात घेऊन नर्स ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आली. ती पूर्णपणे निर्जीव झाली होती. तिच्यात थोडा श्वासही शिल्लक आहे असे मला वाटले नाही. तिने ऑक्सिजन रूममध्ये धाव घेतली आणि बाळाला ऑक्सिजन दिला. त्या बॉसची डॉक्टर पत्नी म्हणाली की या मुलीला ऑक्सिजनची खूप गरज आहे. पण तरीही त्यात जीव शिल्लक असू शकतो की ती ऑक्सिजनद्वारे श्वास घेऊ शकते. आता तिला फक्त प्रार्थनांची गरज आहे. मी रडत होतो आणि माझ्या मुलीचे प्राण वाचवण्यासाठी देवाला प्रार्थना करत होतो आणि देवाने माझी प्रार्थना ऐकली. थोड्याच वेळात नर्सने माझ्या मुलीला माझ्याकडे आणले आणि ती माझ्या हातात ठेवले. ती माझ्याकडे पाहून हसत होती. तिला बघून हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. कारण माझ्या हातात माझी मुलगी होती जिला माहीतही नव्हते की तिची आई आता या जगात नाही. तिला संपूर्ण आयुष्य आईशिवाय घालवावे लागणार आहे. जेव्हा आम्ही माझ्या पत्नीचा मृतदेह माझ्या घरी घेऊन जात होतो तेव्हा माझ्या सासूने म्हणजे मधूच्या आईने मला थांबवले आणि मला विचारले की तुम्ही माझ्या मुलीला घरी कसं घेऊन जाल? तुमच्या आईची आधीच तब्येत बरी नाही. त्यामुळे तिला आता मधूच्या मृत्यूची बातमी करणे बरे होणार नाही. मधूची आई मधूला घेऊन तिच्या घरी गेली. मधूच्या मृत्यूने मला खूप दुःख झाले होते पण आता मला माझ्या मुलीचीही काळजी घ्यावी लागली. म्हणूनच आता मला हिंमत दाखवायची होती. मी आधी विचार केला की माझ्या मुलीला आईकडे घेऊन जावं आणि मग मधूचा अंत्यसंस्कार करायचा विचार केला. मी माझ्या मुलीला घेऊन आईच्या खोलीत पोहोचताच तिला पाहून मला भीती वाटू लागली. कारण आईच्या सर्व कपड्यांवर रक्त होते आणि ती बेशुद्ध आणि निर्जीव पडून होती. बहुधा तिला रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आणि कपड्यांवर सर्व रक्त निघाले. मी मुलीला सोफ्यावर झोपवले आणि आईला बोलावू लागलो. मी आईच्या चेहऱ्यावर थोडे पाणी शिंपडले पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. मला समजले की आई आता आम्हाला कायमची सोडून गेली आहे. मी रडायला आणि ओरडू लागलो. मधूसोबत मी माझी आईही गमावली होती. एवढी मोठी आपत्ती माझ्यावर एकाच वेळी कशी येऊ शकते? माझी इतकी चांगली आणि प्रेमळ पत्नी आणि तिच्यासोबत माझी आई मला सोडून जाईल याची मी कल्पनाही केली नव्हती. त्या क्षणी सर्व लोक आमच्या घरी जमा झाले. म्हणून मी मधूच्या आईला सांगितले की मधूचा मृतदेह माझ्या घरी आणा. दोन्ही मृतदेह आमच्या अंगणात पडले होते आणि मी त्यांना पाहण्यासाठी मरत होतो. मधू आणि आईच्या अंत्यसंस्कारानंतर माझी प्रकृती खूपच वाईट झाली होती. माझ्या लहान मुलीला सांभाळण्या इतपतही मी भानावर नव्हतो. फक्त माझे 2 भाऊ आणि मधूची आई त्या मुलीकडे बघत होते. कारण मला मिळालेलं हे दुःख माझ्या सहन करण्यापेक्षा जास्त होतं. काही दिवसांनी मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि मग मी माझ्या मुलीला माझ्या मांडीवर घेतले. आता मी माझा सगळा वेळ माझ्या मुलीला देतो. कारण मी माझी आई आणि पत्नी या दोघांचीही काळजी घेऊ शकलो नाही आणि याचं दुःख मला आयुष्यभर राहील. मी माझ्या मुलीचे नाव कविता ठेवले कारण कविता माझ्या आईचे नाव आहे. आता मी माझ्या मुलीची कविताची खूप काळजी घेतो आणि मला वाटते की माझ्या मुलीला माझ्याबद्दल कोणतीही तक्रार असू नये. जेव्हा ती मोठी होईल तेव्हा ती म्हणू शकते की माझ्या वडिलांनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकल्या. मी तिला तिची आई आणि वडील दोघेही म्हणून वाढवत आहे की तिला तिच्या आईची उणीव भासू नये.